चला जाऊ फैजपूरला खंडोबा देवाच्या जत्रेत. होळी पौर्णिमेपासून 8 दिवस ही जत्रा असते. फैजपूरच्या बस स्टँडच्या समोर खंडोबा देवस्थानचं प्रवेशद्वार आहे. आम्ही यात्रेत गेलो संध्याकाळी 5 वाजता. प्रवेशद्वारासमोरच इतक्या रिक्षा लावेल होत्या की जायला बी जागा नव्हती. साईडनी कसं तरी मधात घुसलो. शेव चुड्याची दुकानं, शोकेसच्या वस्तू, चमकणारे फुगे, टी शर्ट पॅन्टची दुकानं असे समोरच लावेलं आहे. लहान पोरायची खरी जत्रा. काहीतरी विकत घेतलाय खेळणं आणि ठेवलं पिशवीत. आम्ही दोघं जय वीरू एकमेकाचा हात धरीसन जत्रेत फिरू. स्कार्फ नाका तोंडाला बांधण्याचा फायदा. धुळीपासून उन्हापासून बचाव आणि लवकर कोणी ओळखत बी नाही. बिनधास्त फिरता येतं. लयच जणीच्या हातात मला हे मोरपिसं दिसले. मोरपिसं खरंच किती सुंदर दिसता. मोरपिसं घरात लावून भाग्य बदलत असतं तर चांगले कर्म करायची गरजच काय राहती. जे पेरलं तेच उगळतं हा सृष्टीचा नियम आहे. पै घ्या पाणीपुरीचे ठेले, लहान पोरायचे खेळणे, पोळपाट लाटणे, लाकडी ठोकण्या, कुऱ्हाडी, सुऱ्या, पत्र्याचे चुले, पत्र्याचे डबे, विळा, विड्याची बहीण पावशी, सराटे, सांडशी सगळंच आहे. पत्र्याच्या किसण्या बी आहे. पोटॅटो फिंगर बनवायले. कानातले घ्या 10 रुपये, रुमाल घ्या 10 रुपये. मग काय सगळी बायाची गर्दी अडीच होईन ना. तसंही आता सोनं कितलं महाग झालं माय. अशी इमिटेशन ज्वेलरीज परवडते नाही. कोल्ड्रिंक्स आईस्क्रीमच्या दुकानावर बी गर्दी दिसते. या बाईनं चायनी अन मोठा चमचा विकत घेलाय. लहान पुराईले कडेवर घे हातदुखी येता. उतर रे भो खाली आता मा हातदुखी आला. हा दुकानदार म्हणतोय एकदम क्वालिटीचा माल आहे भाऊ. हे दोघं जय वीरू पहिले तिकडे पळत गेले ना आता डबल इकडे घुसले. छोट्या पोरींना लावायच्या डोक्याच्या फिना, रबर, कानातले तर इतक्या व्हरायटी की विचारूच नका. शिवाजी राजांचा पुतळा किती छान आहे पा. हा 250चं. आणि ते टोपलं 50 का. कुठून आल्या तुम्ही? हिंगोण्याहून आले. हां 10 रुपयाचं कानातलं आजी म्हणते 15ला 2 दे. इतके लोक मग येणार आहे का ते सांगतो ना डायरेक्ट डायरेक्ट मोठो. अरे माझे माहीत आहे ना. जाय आजी जाय जाय घरी आव काय शिकतीन तुले करताय तरी. कितीची आहे? प्राइस काय याची? 50. तुरीची डाळ आहे ना, हरभऱ्याची डाळ गायाच्या चायण्या. अगदी छोटी छोटू विळे बी आहे. रात्री झोपताना उशीखाली ठेवता म्हणे. हिरवे लाल पानं काय सुंदर दिसताय. काकड्या अशा शिलून ठेवल्या. कितली धूळ बसत असेल पण त्याच्यावर. पण काही असो भारतीयाची इम्युनिटी याच्यामुळे खरी जबरदस्त झाली आहे पा. तरणे पोरं मस्त फिरायला येतात जत्रेत. आणि नवरा बायको बी मस्त फिरता बरं. रंगीबेरंगी सगळ्या देवदेवताच्या मूर्त्या आणि शिवाजी महाराजांच्या बी मस्त छान मूर्त्या आहे. शिवाजी महाराजांचा हा मस्त पुतळा 600 रुपयाला आहे. हर एक माल 10 रुपये. घ्या घ्या घ्या. पोरायले आवड क्रिकेटची. लाकडाच्या बॅटी किती छान आहे पा. आहे पा एवढूसन ते बॅट कशी काय तोलाईन. आपण लहानीशी घेऊ नंतर प्लास्टिकची. हा मोठा सराटा आणि मोठा चमचा स्टीलचा 100 रुपयाचा आहे बरं.
मोबाईल या बाईसमोर धरताबरोबर तिनं मस्त पोज दिली आणि मस्त फुगे उडवले पा. एक गुलाबी गाडी तर घेतली आहे, पण आणखी पण छोटीशी गाडी पाहिजे किचनवाली. यात्रेत यूट्यूब सबस्क्रायबर भेटल्याचा आनंद. गैरे छान दिसताय ना पक्षी. अगदी लहान लहान पोरायले बी हिसन येता बाया. सगळी क्रोकरी अडी भेटते. कपबशांचे अलग अलग प्रकार, अलग अलग साईजचे कप आणि काचेचे ग्लास. पोरं काय घेतात जत्रेतून तर गाड्याच. सर्व प्रकारचे चपलाडी भेटतील. काही काही मंडळीचं असं म्हणणं आहे की मिळणे आणि भेटणे हे दोन वेगवेगळे शब्द आहे, पण आता आमच्या भाषेत तर आम्ही भेटतीनच म्हणतो. म्हणजे मिळणे या अर्थीच हा शब्द आमच्या बोलीभाषेत वापरला जातो. हे बाई एक छोटंसं लेकरू घेऊन बसली आहे आणि तिच्या पोरीला आता प्यायसाठी पाणी घेऊन यायला सांगते आहे. छोटंसं लेकरू पा, ही बाई आली सावद्यावरून आणि हे छोटंसं लेकरू घेऊन ही 8 दिवस अडी बसली. आता माणसापेक्षा बाई तिप्पट काम करते. घरातलं काम करते, स्वयंपाक पाणी करते, पोरायले सांभाळते आणि व्यवसाय बी करते. कॅमेरा पाहून भाऊनं मस्त पोच दिली. कापडी पिशव्या घ्यायसाठी बायांची लगबग. 100 रुपयाची एक पिशवी. अन जत्रेत भेटले मित्रमैत्रिणी. फुलं असली असो की नकली असो सुंदरच दिसता. सँडल बूट चपला कोणत्या बी घ्या. देवघराला लागणारं सर्व सामान. हार, माईक घेऊन गाणं म्हणणारा बी अडी बसलाय पा. प्लास्टिकचे खेळणे पिपाण्याची भरमार आहे जत्रेत. कोणती बॅग चांगली असते आता कोणती घेऊ बरं मी. मला तर हे जांभळ्या कलरवालीच लय आवडली बाई. बाई बी आवडली कारण मैत्रीणच आहे. भेळ, दाबेली, मंचुरियन, नूडल्स खायसाठी गैरी गर्दी झाली आहे. टेबल अस्ताव्यस्त लावले आणि कोणाची ऑर्डर कोणती आहे ते बी समजत नाही पटकन. ऑर्डर तयार करायला बी गैरा वेळ आणि द्यायला बी गैरा वेळ. पण चव एकदम छान आहे बरं दाबेलीची. आणि भेळ बी मस्त आहे. मला एक मंचुरियन ऑर्डर सुटली आणि आम्हाला तर चमचमीत भेळच आवडली. विक्रेत्यांकडून मंदिरासाठी पावती फाडणारे तर विक्रेता म्हणतो की ज्याचं दुकान आहे तो बाहेर गेला आहे. हा विक्रेता विकतोय बेमफुलं म्हणजे बिब्याचे फुलं. काही चांगले लागतं नाही व माय. आम्ही मागच्या वर्षी घिसन फशी गेलतो. लहानपणी आई बिब्याचे फुलं विकत घे तो इतके गोड लागत आणि इतके चविष्ट लागत की गैरे. धूळ गैरी उडते, नाकाले पदर लावणं पडतो. मोराचे स्टिकर, रंगीत इलेक्ट्रिक खेळणे. बहुतेक मुलं टेडी बियर घेतात आणि मुली मोठी मोठी डॉल घेतात. हे आहे लाइटिंगवालं मंदिराचं मेन गेट. एका रिचेस्ट माणसाचा टी शर्ट पाहिजे. नवरा बायकोची चालली आहे हमरी तुमरी कोणत्या तरी भाषेतून. संत्री यावेळी खूप येतात म्हणून यावेळी संत्र्याचे मोठे मोठे दुकानं लावेल आहे. प्लास्टिकचे खेळणे फिरवून दाखवत आहे बाया. गेटच्या सुरुवातीलाच 7-8 रेवड्यांची दुकानं. तिथले इथे तयार गरम गरम रेवड्या मिळतात. यावर्षी 40 रुपये पावशेर.
सगळ्या प्रकारच्या भांड्याचं दुकान. अडीभेट्टा प्लास्टिकच्या किचेन. या किचेनवर हा माणूस स्वतःचं नाव लिही देतो. एका किचेनवर लिहिलाय शरद, एका किचेनवर लिहिलाय श्रेया. बांगड्या, हार आणि इमिटेशन ज्वेलरी. हे सब्जी स्लायसर. कोणती बी सब्जी स्लाइस करा, नाही तर मग असं दाबलं की बारीक बारीक कट होतं. पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त बी आहे. लहान पोरायचे हट्ट पा. देवी देवतांच्या छोट्या मूर्त्या आणि देवघरासाठी लागणारं सर्व सामान. श्री खंडोबा मंदिराच्या समोर नारळवाले बसता. नारळ, फुलं, हार विकता. लोक नारळ घेता आणि बाजूलाच नारळ फोडता. इतकं नारळातलं अमृत पाणी वाया जातं, गैर दुःख होते. मंदिराचा हा आतला भाग आहे. अडी खंडोबा महाराज, म्हाळसा माता आणि बानुमातेची मूर्ती आहे. एवढ्या गर्दीत किती वेळ लागेल, बाहेरूनच नमस्कार करून जाऊ पटकन. इकडे नाही तिकडे जाऊ पप्पा, आम्हाला ते घेणं आहे. पैसे खिशातून देणारा कॅशियर मागे उभा राहतो आणि बाई खरेदी करत राहते. लाकडी चाटू, खोरणं, पोळपाट लाटण्याची दुकान आहे. काही बी असो, बार्गेनिंग तर करायलाच पाहिजे. तिकडे एका बाईनं चाईन्या विकत घेतल्या. ह्या आहे लाकडी बडग्या. याच्यामध्ये वांग्याचं भरीतच ठेचता. वांग्याचं भरीत याच्यात ठेचल्याशिवाय छान मऊ चिकन चिकन होत नाही. गरमागरम पॉपकॉर्न 10 रुपयाची पुडी. भाऊ बहिणीची पहा कशी गंमत. लोखंडी तवे, लोखंडी चुले, चायन्या. चायनीचे छिद्र नीट पाहिजे, लहान मोठे. प्लास्टिकचा हर एक माल 100 रुपये. वेगवेगळ्या प्रकारचे बटाट्याचे चिप्स करण्याची किसणी. चिप्स नीट होतीन की नाही पाहिजे पहिले. पप्पाच्या खांद्यावर बसून जत्रेत फिरायची मजा काही औरच. पप्पानं घेतला पोरासाठी चष्मा. इकडे अलग अलग प्रकारचे आकाश पाळणे, मेरी गो राऊंड. सगळ्या तरुण पोरायची, पोरीची आणि लहान पोरायची बी इकडेच सगळी गर्दी. चालायला बी जागा नसते, एवढी गर्दी आणि धूळ. मोठमोठ्या आवाजात गाणे लायला असता की कान फाटी जाता. ठिकठिकाणी सेल्फी काढून स्टेटसवर लावू. अशी फैजपूरची जत्रा तुम्हाला कशी वाटली? चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.